नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे बीड पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी पात्र झाले आहेत मैदानी चाचणीसाठी, तर त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती काय करा की मित्रांसोबत शेअर करा. आता ही लेखीसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची ही यादी आहे. तर या यादीनुसार जर बघाल तुम्ही, आता ही यादी ओपन होत आहे. तर बीडसाठी सगळी माहिती दिलेली आहे त्याने. त्यानंतर आपण बघूयात की काय आहे ते. तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता 69 पेजेस आहेत. तर लेखीसाठी आता 164 पदांकरता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर ती 19/6 ते 1/7 जून 2024 मध्ये कवायत मैदान मुख्यालय बीड इथं झाली होती चाचणी. त्याच्यानंतर जर बघितलं 1/7 रोजी काय झालं होतं की जे 1777 विद्यार्थ्यांची एकत्रित गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि बघा की ज्या विद्यार्थ्यांना आक्षेप होते त्यांना 2 तारखेपर्यंत 8 वाजेपर्यंत आक्षेप करायचे होते. आता इथे आक्षेप झालेला नव्हता, त्यामुळे काय केलं की त्यांनी ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता या विद्यार्थ्यांची जी हे असणार आहे ग्राउंड जे असणार आहे लक्षात घ्या. आता ग्राउंड असणार आहे ते 7 तारखेला होणार आहे. आदित्य कॉलेज, तेलगाव नाका, तालुका जिल्हा बीड इथं होणार आहे. आता ही यादी आहे. आता तुम्ही जर बघा तर सगळ्यात पहिले हे आहे कॅटेगरी ओबीसी साठी दिलेले आहेत हे. इथे सॉरी ओपन मधून आहेत, ओपन मधून. तर ओपन मधून जर बघितलं तुम्ही तर किती विद्यार्थी घेतलेले आहेत ते सांगत आहे. तर हे टोटल घेतलेले आहेत ओपन मध्ये 91 विद्यार्थी घेतलेले आहेत. 91 विद्यार्थी आहे आणि कट ऑफ जर बघितला तो आहे जो कट ऑफ आहे तो 45 मार्कांसाठी ओपनचा कट ऑफ जातो. 45 मार्कांचा कट ऑफ आहे. इथे बघा 45 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर महिलाचा जो कट ऑफ आहे, महिलांचा कट ऑफ जो आहे तो आहे हा 45 मार्कांचा, म्हणजे पुरुष आणि याचा दोघांचा कट ऑफ जो आहे तो 45 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण 91 विद्यार्थी झालेले आहेत. त्याच्यानंतर हे जी कॅटेगरी आहे ती आहे अनुसूचित जाती एससी साठीची आहे. आता एससी मध्ये जर बघाल तुम्ही तर टोटल यांनी विद्यार्थी घेतलेले 54. तर एससीचा सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 25 मार्कांसाठीचा सर्वसाधारणचा हा 25 मार्कांचा कट ऑफ आहे. आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर महिलांच्या बाबतीत आहे हे हा कट ऑफ जो आहे तो 26 मार्कांचा आहे. हा आहे 26 मार्कांचा कट ऑफ महिलांसाठीचा. त्याच्यानंतर पुढे गेलो तर ही कॅटेगरी येते एसटी कॅटेगरी आहे. तर एसटी कॅटेगरी जर बघितलं तर लेखीसाठी टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत जास्त विद्यार्थी घेतलेले आहेत हे. तर हे विद्यार्थी आहेत टोटल 155. तर महिलांसाठी कट ऑफ आहेत 25 मार्कांसाठी, महिलासाठी 25 मार्कांसाठी कट ऑफ आहे आणि सर्वसाधारण बघितला तर हा 26 मार्कांचा आहे. 26 मार्कांचा कट ऑफ आहे हा. त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात आपण. पुढची कॅटेगरी आहे विजय ए. तर विजय ए साठी टोटल 21 विद्यार्थी घेतलेले आहेत. महिलांसाठी कट ऑफ आहे 28 मार्कांसाठी आणि सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 36 मार्कांसाठी. 36 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढे गेलो आपण तर ही आहे NTB साठी ही लेखीची यादी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर टोटल 65 विद्यार्थी घेतलेले आहेत आणि महिलांसाठी कट ऑफ आहे 26 मार्कांसाठी आणि सर्वसाधारणचा कट ऑफ आहे हा 35 मार्कांसाठी. NTB साठी आहे हा. NTB साठी जर बघितलं आपण तर सांगितलं होतं 35 मार्कांसाठी 35 आणि फिमेलचा आहे तो आहे 26 मार्कांसाठी. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. ही आहे NTC मध्ये जर बघितलं तर टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत 52. तर महिलांसाठी कट ऑफ आहे 29 साठी, महिलांसाठी 29 आहे आणि सर्वसाधारणसाठी आहे हा 32 मार्कांसाठी. 32 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. हे आहे SBC कॅटेगरीसाठी. तर SBC कॅटेगरीमध्ये टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत त्यांनी. हे विद्यार्थ्यांची संख्या आहे 104 विद्यार्थी आहेत. महिलांसाठी कट ऑफ आहे 25 मार्कांसाठी, SBC फिमेलसाठी 25 मार्कांचा कट ऑफ आहे 25चा
आणि जर बाकी बघितलं आपण तर सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे 32 मार्कांसाठी. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर हे आहे ओबीसी साठी. तर ओबीसी साठी जो कट ऑफ आहे तो बघा. ओबीसी साठी जर किती वॅकन्सी आहे ते बघायचं आता याच्यामध्ये. तर खूप जास्त विद्यार्थी असतील ओबीसी मध्ये. तर तुम्ही ओबीसी साठी जर गेला, ओबीसी मध्ये खूप जास्त विद्यार्थी आहेत, जागाही जास्त आहेत इथे ओबीसी साठी. तर टोटल 947 विद्यार्थी घेतलेले आहेत आणि महिलांसाठी कट ऑफ आहे 25. ओबीसी महिलांसाठी कट ऑफ हा 25 कट ऑफ आहे. आणि सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे, सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे नन साठीचा, नन जिथे लिहिले ते नन ते म्हणजे सर्वसाधारणची झाली तुमची कट ऑफ. तर हा कट ऑफ जो आहे फिमेल खूप जास्त आहे तिथे, तुम्ही बघू शकता फिमेलची जागा जास्त आहे. तर हा कट ऑफ जो आहे तो आहे 35 मार्कांचा कट ऑफ आहे. हा कट ऑफ आहे 35 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता ही झाली ओबीसी कॅटेगरी. ओबीसी झाल्यानंतर ना एसईबीसी साठी बघितलं तर एसईबीसी साठी ज्या जागा आहेत त्या आहेत 81 नाही, टोटल विद्यार्थी घेतलेली आहे ही संख्या आहे 168 आहे. 168 मध्ये 25 मार्क सर्वसाधारणचा कट ऑफ आहे. आणि महिलांसाठी जर बघितलं तर महिलांसाठी हा कट ऑफ जो आहे तो आहे 27 मार्कांसाठी. 27 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एसईबीसी झाली आता ईडब्ल्यूएस मध्ये. तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये जर बघितलं तुम्ही तर हे टोटल विद्यार्थी घेतलेले आहेत 62 विद्यार्थी. ईडब्ल्यूएस साठी सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे, सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे तो आहे हा 25 मार्कांचा आहे. आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर कट ऑफ जो आहे महिलांच्या बाबतीत तर हा कट ऑफ आहे 31 मार्कांचा. हा आहे 31 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आता एनटीसी बाकी असेल वाटतं. त्याच्यानंतर हे आहे अनाथ मधून आहेत. तर अनाथ मधून जो कट ऑफ लागलेला आहे तो 5 विद्यार्थी घेतलेले आहेत. कट ऑफ जो आहे तो 25 मार्कांचा आहे. तर ही यादी होती सगळी. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत काय करा ही यादी शेअर करा. धन्यवाद.